पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। सतीश भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। रात्री उशिरा त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे। सतीश भोसलेला मारहाण झाल्याचा दावा सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी केलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याची मारहाण झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। तर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। रात्री उशिरा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली। सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे। सतीश भोसलेला मारहाण झाल्याचा दावा त्याचे वकील सतीश भोसलेंचे वकील अंकुश कांबळे करतायत। तर अंकुश कांबळे यांनी मारहाण झाल्याचा दावा केला आणि त्यानंतर मात्र आता खळबळ उडालेली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचे मारहाण झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मात्र वकिलांनी हा दावा केलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला कोर्टाने दिलेली आहे। रात्री उशिरा त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली। सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।